वराहनयनानन्दधारा नेत्रावती सरित शुष्कां तद्भक्तिलतिकां पुष्णाति कथमन्यथा। नेत्रावती म्हणून प्रसिद्ध असलेली सरित म्हणजे नदी, वराहनयनानन्दधारा, वराह म्हणजे वराहरूप, भगवंताचे वराहरूप, त्याच्या नयन म्हणजे डोळे, त्यापासून उत्पन्न झालेली आनंदधारा म्हणजे आनंदाश्रूंचा प्रवाह, अन्यथा म्हणजे नाहीतर, शुष्काम म्हणजे शुष्क अशी, तद्भक्तिलतिकाम म्हणजे त्या वराहदेवावरील भक्तिरूपी वेल, कथम कशी काय, पुष्णाती पोचली जाते। श्री वादिराज स्वामीजी नेत्रावती नदीचे वर्णन करत असताना सांगत आहेत की ही नेत्रावती नदी म्हणजेच विष्णूचे अवतार असलेल्या भगवान वराहांच्या आनंदाश्रूंनी या सृष्टीवरती प्रकटित झाली आणि प्रवाहित झाली। असे जर नसेल तर शुष्क अशा विष्णुभक्तिरूपी जी वेल आहे त्या वेलीला ही नदी कशी काय पोचते। म्हणजेच भागवत पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे पवित्र अशा नेत्रावती स्नानाने विष्णुभक्ती वृद्धिंगत होते। हेच वादिराज स्वामीजी इथे अलंकारिक भाषेमध्ये मांडतात। पवित्र अशी ही नेत्रावती नदी कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यामधील कुद्रेमुख जवळ येळनीर घाटातील बंगारबळ्ळिगे खोऱ्यामध्ये उगम पावते। सुमारे 103 किलोमीटरचा प्रवास करून ती मंगळूरजवळ अरबी समुद्राला मिळते। या नदीच्या तीरावरती धर्मस्थळ मंजुनाथ, चिंतामणी नरसिंह, सहस्रलिंगेश्वर यासारखी अनेक विष्णूची, शंकराची, दुर्गेची आणि गणपतीची देवालये वसलेली आहेत। याशिवाय माध्वयती परंपरेमध्ये असलेल्या अष्टमठातील शिरूर मठातील श्री राघवतीर्थ स्वामींचे 15व्या शतकामधील वृंदावन याच नदीच्या तीरावर आहे। याशिवाय कृष्णापूर मठ परंपरेमध्ये असलेल्या विश्वराज तीर्थ स्वामींचे 16व्या शतकातील वृंदावन देखील याच नदीच्या तीरावरती आहे। कुमारधारा नदी या नेत्रावती नदीची मुख्य उपनदी असून उप्पीनंगडी या गावाजवळ या दोन्ही नद्यांचा संगम होतो, ज्याचे वर्णन वादिराज स्वामीजी पुढील श्लोकांमध्ये करतात। अशा प्रकारे इतिहास पुराणांमध्ये वर्णिलेल्या या विष्णुभक्ती वर्धन करणाऱ्या पवित्र अशा सरितेमध्ये हरिप्रीतीसाठी नक्कीच सज्जनांनी स्नान करून आपले आयुष्य पुलकित करावे।